बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थितीसंदर्भात ताजा अंदाज देणारे मान्सून पुढे सरकतोय. पूर्व भारताकडूनच सरकतोय आणि पश्चिम भारताच्या दिशेने देखील सरकतोय. दोन्ही शाखा यावरती सरकत आहेत, परंतु यामध्ये काही अडथळा निर्माण होईल का याविषयी सखोल माहिती आपण बघणार आहोत. उपग्रहीय छायाचित्रामध्ये आपल्याला स्पष्टपणे दिसतंय की जवळपास या भागापर्यंत मान्सून सरकलेला आहे आणि त्यामुळे हा सर्व भाग या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बाष्प तयार झालेला आहे. परंतु यावर्षीचं वैशिष्ट्य राहिलं ते म्हणजे कुठलीही वादळी प्रणाली ना डिप्रेशन, कमी दाब किंवा चक्रीवादळ तयार झालेलं नाही. आणि जोपर्यंत मान्सूनच्या कालावधीमध्ये मान्सून येऊन देखील जर एकाही हवामान प्रणाली विकसित झाली नाही तर पावसाचं प्रमाण अतिशय कमी राहतं, मान्सून कमजोर राहतो आणि ती परिस्थिती आता सध्या आपण अनुभवतो आहोत. आपण सध्याच्या निरीक्षणानुसार या ठिकाणी बघतो की पावसाचं वातावरण हे या भागामध्ये आहे, त्यानंतर रत्नागिरीच्या आजूबाजूने आहे. तर या ठिकाणी सध्या पावसाचं वातावरण आहे. शिवाय भंडारा गोंदियाच्या उत्तरेला पावसाळी वातावरण आहे. एकूणच हे पावसाचे क्षेत्र आहेत. बाकी महाराष्ट्रात पावसास अनुकूल ढग विदर्भ मराठवाड्याच्या काही भागात तयार होऊ शकतात अशी संभावना आहे. आज मान्सून मुंबई, अहिल्यानगर दक्षिण, बीड, परभणी, नांदेडपर्यंत पोहोचणं अपेक्षित आहे. म्हणजे मान्सून हा या भागापर्यंत साधारण आलेला आहे आणि आपल्याला तो जवळपास या भागापर्यंत पोहोचणं अपेक्षित आहे. त्यामुळे कशा पद्धतीने मान्सून पुढे सरकतोय यावर सर्व बाबी अवलंबून आहे. आपण जेव्हा भारताच्या नकाशावर पाहतो तेव्हा सध्या सक्रिय प्रणालीमध्ये या ठिकाणी एक प्रणाली सक्रिय आहे, या ठिकाणी एक वातावरण आहे, या ठिकाणी एक वातावरण आहे. अरबी समुद्रामध्ये काही वातावरण आहेत आणि याची अशा पद्धतीने एक मान्सून ट्रप आहे. ही मान्सून ट्रप सध्या भारताच्या दिशेने सरकते आणि त्यामुळे या ठिकाणी पावसाच्या घटना वाढलेल्या आहेत. आपण दररोज मान्सूनने किती प्रगती केली याविषयी अंदाज घेत असतो. अतिशय चांगल्या पद्धतीने मान्सून प्रगती करतोय. 8 तारखेला अरबी समुद्रात प्रगती झालेली आहे. महाराष्ट्राच्या जवळपास सातारा, दक्षिण, सांगली, कोल्हापूर, सोलापूरच्या काही भागापर्यंत, रत्नागिरीपर्यंत मान्सून पोहोचला आहे. आज त्याला मुंबईपर्यंत येणं अपेक्षित आहे. त्यानंतर पूर्व भारताचा पुढचा भाग व्यापणं देखील शक्य आहे. मान्सूनचा प्रवास सुरू झाला आहे, महाराष्ट्रापर्यंत मान्सून आला आहे. तरी देखील विदर्भात आपल्याला आज उष्णतेची लाट दाखवण्यात आली आहे. शिवाय उत्तर भारतात बहुतांश राज्यात उष्णतेची लाट आहे आणि हा चिंतेचा विषय आहे. ग्लोबल वॉर्मिंगचे परिणाम आपण आता भोगू लागलो आहोत. केरळ आणि कर्नाटकामध्ये आज पावसाचा रेड अलर्ट, वादळी पावसाचा रेड अलर्ट दिलेला आहे. महाराष्ट्रामध्ये येलो अलर्ट आहे. उद्या 10 तारखेला विदर्भातील आणि उत्तर भारतातील अनेक राज्यातील उष्णतेची लाट कायम असणार आहे. पावसाचा येलो अलर्ट महाराष्ट्रात कायम आहे. कर्नाटकामध्ये आणि पूर्वेकडील अनेक राज्यांमध्ये ऑरेंज अलर्ट देखील पावसासंदर्भात देण्यात आला आहे आणि मान्सूनची प्रगती यामुळे होते आहे असं काही प्रमाणात दिसतंय. परंतु यावर्षी मान्सून कमजोर पद्धतीने पुढे सरकतोय. कुठलीही हवामान प्रणाली विकसित झालेली नाही. एक नवीन WD उत्तर भारतामध्ये सक्रिय होण्याची शक्यता आहे. धुळीचं वादळ पुन्हा एकदा राजस्थानमध्ये येण्याची शक्यता आहे. या सर्व पार्श्वभूमीवर 11 तारखेला महाराष्ट्रात आणि गुजरातमध्ये पावसाचं प्रमाण मात्र कमी होण्याचा धोका वाढतो आहे. WDने एक काम केलं आहे, उष्णतेची लाट संपवली आहे. मात्र प्रभावी WD असल्यामुळे पूर्व भारत, उत्तर भारत अतिशय जोरदार पाऊस होणार आहे. त्यामुळे उष्णतेच्या लाटेवर परिणाम होईल.
गारपीट या भागात होऊ शकते, बर्फवृष्टी होऊ शकते. कारण WD आणि मान्सूनच्या वाऱ्यांचा संमिश्र प्रभाव असल्यामुळे या ठिकाणी अजूनही गारपिटीची शक्यता अनेक राज्यांमध्ये आहे. महाराष्ट्रात मात्र पावसाचं 12 तारखेला एक कमजोर अवस्था आहे. WDचा जसाही प्रभाव कमी होईल, 13 तारखेला भारतातील पाऊस पुन्हा कमजोर होण्याची शक्यता आहे. मान्सून आलाच नाही अशी भास देखील होण्याची शक्यता आहे. अनुभव आपल्याला 14 तारखेला येण्याची शक्यता आहे. म्हणजे एक पावसाळी खंड या ठिकाणी विकसित होतोय. मान्सून सुरू झालाय, ज्या ठिकाणी मान्सून आलाय त्या ठिकाणी तरी पाऊस पडतो का, असा एक शंकेचा भाग आपल्याकडे असतो. आणि मान्सून सध्या या भागामध्ये आहे, तर या भागामध्ये आपल्याला सध्या पाऊस पडताना दिसतोय. शिवाय मान्सून या भागामध्ये आलेला आहे, तर आपल्याला याही भागामध्ये पाऊस पडताना दिसतोय. परंतु तामिळनाडूच्या ह्या भागामध्ये आपल्याला पावसाची कमी दिसते आहे. मान्सून म्हणजे पावसाळी वातावरण थोडं पुढे सरकलेलं आहे, त्यामुळे आणखी या भागात मान्सून सरकू शकतो अशी देखील शक्यता आहे. कारण त्या प्रमाणात पावसाचं वातावरण पुढे सरकलेलं आहे. त्याने बघतो तर आज महाराष्ट्रामध्ये जर ताजी परिस्थिती बघितली तर केवळ 25% पाणीसाठा महाराष्ट्रामध्ये उपलब्ध आहे. जूनची 9 तारीख आहे, अजून तरी पावसाचं समाधानकारक वातावरण तयार झालेलं नाही. शिवाय पुढे देखील 10 दिवस खंडाची शक्यता आहे. आपण जर आज GFSचा अंदाज बघितला तर आपल्याला GFSने या भागामध्ये पावसाळी वातावरणाचा वेगळा प्रभाव दाखवलेला आहे. आणि जर हा प्रभाव वाढला तर मात्र महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण वाढू शकतं. कारण GFSने अद्याप पावसाळी खंड दाखवलेलं नाही. प्रत्येक दिवशी पावसाचं प्रमाण वाढतंय. आणि आपण 13 तारखेला जो नव्याने उत्तर भारतामध्ये येणारा WD आहे, त्यामुळे एक नवीन ट्रप तयार होणार आहे. आणि त्यामुळे मध्य भारतावर आणि महाराष्ट्रासहित पावसाचं प्रमाण वाढेल अशा प्रकारचा अंदाज या ठिकाणी देण्यात आलेला आहे. आणि एक अरबी समुद्रामध्ये वादळी प्रणाली विकसित होऊ शकते आणि ती जबरदस्त पाऊस महाराष्ट्रात देऊ शकते. मान्सून अतिशय जलदगतीने पुढे सरकू शकतो असा GFSचा अंदाज आहे. परंतु GFSचे अंदाज माझ्या अनुभवानुसार फारसे सकारात्मक नसतात. या ठिकाणी आपण महाराष्ट्राचा नकाशा बघतो. आज मुंबईपर्यंत मान्सून येण्यासाठी अतिशय अनुकूल वातावरण आहे. आपण बघतो जवळपास या भागात मान्सूनची एंट्री होऊ शकते किंवा अगदी पावसाचं प्रमाण या भागात वाढू शकतं. अद्याप मुंबईत पावसाला सुरुवात झालेली नाही आणि ते होणं अपेक्षित आहे. सध्या केवळ पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्हे, दक्षिण कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये पाऊस होतोय. जसे आपण 10 तारखेकडे जातो तसं पावसाचं प्रमाण कमी होताना ECMWF मॉडेल दाखवतंय. थोडं पूर्व विदर्भात पाऊस आहे आणि या भागामध्ये थोडा आपल्याला पाऊस दिसतोय. मात्र बहुतांश भाग महाराष्ट्राचा कोरडा आहे. 11 तारखेला आपण बघतो मुंबईच्या आजूबाजूने आलेला मान्सून मात्र महाराष्ट्र कोरडा होण्याची शक्यता आहे. या बाजूने थोडं पावसाळी क्षेत्र असण्याची शक्यता विदर्भामध्ये आहे. या ठिकाणी थोडं पावसाळी क्षेत्र असण्याची शक्यता आहे. परंतु कुठल्याही एका मॉडेलचा प्रभाव हा हवामानावर नसतो. जेव्हा एक मान्सूनची शाखा कमजोर होते तेव्हा दुसरी मान्सूनची शाखा प्रभावी होण्याची देखील शक्यता असते. या सर्व हवामानातल्या गोष्टी आहेत. आता आपल्याला एक बदल असा दिसतो की 12 तारखेला पश्चिम मान्सून शाखाऐवजी पूर्व शाखेचा प्रभाव ह्या महाराष्ट्राच्या वातावरणावर पडताना दिसतोय. आपण 13 तारखेला बघतो ढगाळ परिस्थिती वाढते. पुन्हा एकदा मुंबईच्या दिशेने पावसाळी वातावरण वाढतंय. या विदर्भातील काही भागात पावसाची अनुकूल स्थिती निर्माण होते. थोडी पश्चिम महाराष्ट्रात पावसाळी परिस्थिती निर्माण होते. 14 तारखेला अतिशय चांगलं पावसाळी वातावरण विदर्भात
असण्याची, पूर्व विदर्भात असण्याची शक्यता आहे. शिवाय थोडा खंडाचा प्रभाव या भागात कमी होण्याची शक्यता आहे. 16 तारखेला आणखी वातावरण कमी पावसाचं तयार होतंय आणि आपण पूर्व विदर्भामध्ये मात्र पाऊस कायम बघतो. कोकण किनारपट्टीलाही हलक्या सरींची शक्यता आहे. 17 तारखेला तेच वातावरण आहे. स्थानिक वातावरण महाराष्ट्रात काही भागात तयार होऊ शकतं. यामध्ये मुख्यत्वे करून छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, जळगावच्या काही भागामध्ये, नाशिक पूर्व भागामध्ये वातावरण तयार होऊ शकतं. 18 तारखेला मात्र वातावरणात बदल होतोय, म्हणजे तीव्रता जी आहे, खंडाची तीव्रता जी आहे ती कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या भागात पाऊस येऊ शकतो. म्हणजे आपण यामध्ये बघतो अहिल्यानगरला पावसाचं वातावरण तयार होऊ शकतं, नाशिकला होऊ शकतं, छत्रपती संभाजीनगर, जालन्याला होऊ शकतं, बीड आणि अगदी सातारा, पुणे या सर्व भागात पावसाचं वातावरण वाढू शकतं. 19 तारखेला एक खंडाचा प्रभाव कमी होतोय. त्यामुळे हा एक बदल आहे. म्हणजे थोडं वातावरण आपल्याला JFS मॉडेलनुसार जाण्याची शक्यता दिसते आहे आणि ही आपल्यासाठी, शेतकऱ्यांसाठी आनंदाची गोष्ट आहे. म्हणजे हा खंडाचा प्रभाव कमी होतोय आणि या ठिकाणी सुद्धा पावसाळी वातावरण तयार होतंय. त्यामुळे जो एक आपल्याला कंटिन्युअस 20 तारखेपर्यंत खंड दिसतोय तो मात्र कमी होण्याची शक्यता आहे आणि असं झालं तर मात्र मान्सून महाराष्ट्रातून पुढे सरकेल. यातून पेरणीयोग्य पावसाचं वातावरण